श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश नक्की पाठवा. बाळा, तू माझ्या आशीर्वादाची वाट पाहत आहे, तर मग हा स्वामी संदेश तुझ्यासाठीच आहे. हा संदेश मोजून 20 मिनिटे ऐक आणि बघ तुझी सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण कशी होते ते. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे हे सामान्य माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पुरविणं थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस. स्वामी चरणाचा दास हो. जेथे नाम आहे तिथे मी आहे. नावावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळील. तुझा मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसतंय ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. खरं तर सत्य त्यातच आहे. तुमच्या चरणी मस्तक ठेवले, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज, तुम्हीच आमची गुरुमाऊली. एकदा श्रद्धेने स्वतःला स्वामींशी जोडा. तुमच्या सर्व चिंता स्वामींवर सोडा. वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देव मदत करतो. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचं ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागले, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख होत नाही. ज्याने इतरांच्या सुखासाठी सोसली स्वतः दुःखाची झळ, त्यांना लाभते स्वामी समर्थांचे प्रचंड बळ. विश्वास ठेव, स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधीकधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात. ज्याने तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. स्वामींचे बोट सोडू नका. सोन्याचे दिवस नक्की येतील, कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. नेहमी चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील तर आयुष्यात तुम्ही एकटे राहू शकत नाही. जेव्हा आयुष्यात खूप संकट येऊन पण तुम्ही खंबीर असाल ना, तेव्हा समजून जायचं स्वामींनी तुम्हाला सांभाळून घेतलं आहे. जाणले समर्था, तुम्ही आमचे मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ तुमचे नाव. एका भक्ताने स्वामींना अतिशय काकुळतीने विचारले, स्वामी, आपले अस्तित्व आम्ही कोठे पाहावे? त्यावर स्वामी म्हणाले, जो माझ्यावर माझ्या नामस्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. जो समाधानी आहे त्याच्या अंतःकरणात मी आहे. जेथे मारुतीचे स्थान आहे तेथे मी आहे. जेथे अन्नदान आहे तेथे मी आहे. जेथे निस्वार्थ प्रेम आहे तेथे मी आहेच. पण जेथे सतत नामस्मरण चालते तेथे मी असतोच असतो. भक्ताचे समाधान झाले. स्वामी म्हणतात, सत्य हे सूर्यासारखे स्वयंप्रकाशी आहे. जसा सूर्य झाकला जात नाही तसेच सत्य देखील झाकले जात नाही. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंताचे प्रेम यायला एकंदर 3 मार्ग आहे. पहिला मार्ग म्हणजे संताची संगती करणे. दुसरा मार्ग म्हणजे सद्विचाराची जोपासना करणे. आणि तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे. त्यापैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था. आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे स्वामीराया तुझी दया. हीच विनंती तुझ्या चरणी
स्वामी समर्था. स्वामी भक्त हो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपल्या सर्व प्रपंचभार स्वामींवर सोडा, तेच सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. एकाने देवाला विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात. देवाने उत्तर दिलं, ती माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून सुद्धा दुसऱ्यांना माफ करतात. सद्गुरू बोलतात, आपल्या समोर जर वाईट माणूस येऊन जरी उभा राहिला तरी त्याच्यातील चांगला गुण तुम्ही घेतला पाहिजे. बाकी जे त्याच्यामध्ये दुर्गुण आहेत त्यावर भगवंत बघेल, त्याचं काय करायचं ते. बाळा, समोरच्यांनी बोललेले प्रत्येक शब्द जर का तू मनावर घेत राहिलास तर तुझ्या आनंदाची किल्ली तू स्वतः दुसऱ्यांच्या हातात देत असतोस, हे नक्की लक्षात ठेव. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुझ्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नकोस. कधीकधी तुझेच निर्णय चुकतात पण माझे नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी. चुका दाखवायला तू घाबरू नको. यशात माझा स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे. भगवंताला शरण जाणे सर्वात सोपे आहे. ज्याला निराळ्या कोणत्याही वस्तूची जरुरी नाही लागत, माझ्या मनात येईल तेव्हा भगवंताला शरण जाता येईल. भगवंताला शरण जाणे म्हणजे मी त्याला झालो, मी त्याचा झालो असे म्हणणेच होय. मी रामाचा झालो, मी स्वामींचा झालो, मी महादेवाचा झालो. हे जे जे होते ते स्वामींच्या इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी सावधगिरी ठेवावी लागत नाही, एवढं मात्र नक्की. फूल बनून हसत राहणे हे जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हे जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हेच खरं जीवन आहे. स्वामी सांगतात, हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. अडचणीच्या तुरुंगातून सुटण्यासाठी स्वामी समर्थांची नामस्मरणाची चावी वापरावी. मग बघा तुम्ही कसे तुरुंगातून सुटता. ज्याने तुमच्यात चुका काढायचं ठरवलेलं असतं त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चूकच शोधतील. आपण जगामध्ये व्याप वाढवितो, तो आनंदासाठी वाढवितो, पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो. यासाठी तो आनंद आश्वासत होय. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. खरा आनंद कोठे मिळतो ते आपण नक्की पाहावे, ते म्हणजेच स्वामींच्या चरणी. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जिथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं. एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असेल म्हणून बिघडले कोठे. काळोखाच्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे. खाच खळगे काठीच्या योगाने टाळता येतात, तसे मोह लोभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते वितळते, तसेच नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाही. जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाही, त्याचे मनन करीत नाही आणि मनन करून ज्यांना ते पटले असूनही नाम घेत नाही. अडचणी असल्या तरी नाम घेता येते, म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल बाबबी आणि सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यातून लबाडी उत्पन्न होते, लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासाल तेवढा कर्म
व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरूचा प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त सद्गुरूकडे आणि संताकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहे. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. जाऊ द्या, पावन व्हा. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदी राहा. म्हणून आनंद वाटा आणि आनंद लुटा. भगवंतापासून वेगळे न राहणे, त्याचे विस्मरण न होऊ देणे, त्याच्या नामस्मरणात राहणे, त्याच्या मनात राहणे, याच खरं समाधान आहे, शांती आणि सुख आहे. एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजेल आणि पाणी निघून जाऊन कोरडा होईल. पण पाण्याची थेंब थेंब असे एका ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटून जाईल. त्याचप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधन करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्यनेमाने ठराविक वेळी आणि शक्य तर ठराविक स्थळी जर नामाचे साधन केले तर ते जास्तीत परिणामकारक ठरते. आशीर्वाद घेता येतील तेवढा घ्या, तळतळाट मात्र कोणाचेही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना दुखवू नका. निस्वार्थपणे जिथे भावना व्यक्त करू शकतो आणि जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होते ते स्थान म्हणजे स्वामींचे दरबार. ओटात एक आणि पोटात एक असं कधीच वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसेच बाहेर दिसायचं असतं. दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं, विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं. खरं वागणं, परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं. आजपर्यंत कित्येक जीवांसमोर देवसेवेसाठी उभा राहिला. त्याची किंमत सर्वांनाच कळाली असे नाही. त्याचे महत्त्व ओळखून त्याचा पूर्ण उपयोग करून घेण्यासाठी स्वतःला भक्तीच्या नित्य स्वाधीन ठेवून ब्रह्मज्ञानाच्या वेगवेगळ्या कला ओळखण्याचे ज्ञान भक्ताने करून घ्यायला हवे. हे ज्ञान झाले नाही तर साक्षात परब्रह्म पुढे उभे राहून त्याने त्याची ओळख दिली तरी भक्ताला कळणार नाही. यासाठी नामस्मरणाचा नित्य अभ्यास करून त्यामध्ये भक्त किती तल्लीन झाला त्याचा हे पाहून अशा मोक्षशोक्ष गुरु ही भक्ती ओळखण्याचे ज्ञान देऊ शकेल. परंतु एखादी वस्तू उचलून द्यावी इतके हे ज्ञान सोपे नाही. भक्ताने भक्तीमध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न केल्यास त्यालाच तन्मयतेने असे लक्षात येईल की नित्य अभ्यासाने हा अपरंपार शक्तीला ओळखण्याचे ज्ञान मला झाले. जिथे सर्व यंत्र थांबतात तिथूनच स्वामींचा मंत्र चालू होतो. सदैव तुझ्या चरणी माझे चित्त असू दे. काय मागू मी तुझ्याकडून, फक्त मला तुझी भक्ती सेवा घडू दे. माझ्या ओटी फक्त तुझं नाव असू दे. माझ्या पदरी कायम तुझं दान असू दे. तुझे नाम नित्य स्मरावे. मी माझी भूक तहान फक्त आणि फक्त स्वामी असू दे. स्वामींचे नामस्मरण करत राहा, ते तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. स्वामी नाम हेच जीवन आहे. कलियुगात याशिवाय दुसरा आसरा नाही. स्वामींचरणाची धरावी कास, देहाधिक प्रपंचात न व्हावे उदास. ज्याचे मन स्वामीचरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील, त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहता आहेत तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. तुम्ही माझ्यापर्यंत पोचू शकत नाही, पण तुम्ही स्वतःला तयार करा. मी स्वतः तुमच्या जवळ येईल, तुम्ही घाबरू नका. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे, जो कुठल्या झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला, तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, चौथा वासना, पाचवा काम, सहावा क्रोध, सातवा लोभ आणि आठवा मत्सर. हे सगळे आपले कचरे आहेत. ते नामस्मरणाने झाडून जातात. कडून गेलेले गोष्टीचे दुःख करून आपण आपल्याच त्रास देतो. गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहण्यापेक्षा पुढील मार्ग पाहावा. कदाचित परमेश्वराने आपल्याला यासाठीच डोळे मागे न देता पुढे दिले आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असे म्हणतात की तुझं कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न ठेवता. कर्म करणे हे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माचं फळ देणे
हे माझं कर्तव्य आहे. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त असतो. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो, हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असूनसुद्धा दूरचे असतात. स्वामी राया, मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा, पण ते सहन करण्याची ताकद तुम्ही मला नक्की द्या. एकाग्र झाल्याशिवाय मार्ग घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही. या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे, म्हणजे आपोआप एकाग्रता येईल. चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे. चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे. आयुष्य स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले, कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. अध्यात्म काय असते ते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामी नामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा हे लक्षात आले. अशक्यचे शक्य करणार कोण हे जाणवू लागले. या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्ष दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे. अरे, तुम्हाला काय वाटलं की आम्ही मनुष्य आहे म्हणून काही करू शकणार नाही? अरे, भगवंताला कोणत्याही रूपात भक्ताची काळजी असते. भक्ताच्या नीतीत मारहाण होती. आम्ही नीती बदलत नाही, पण भक्ताची त्यातून सुटका कशी करावी याचं धोरण ठरवतो. विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण जी गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाही ती गोष्ट खोटी आहे असं मानणं चुकीचं आहे. खरं तर जिथे विज्ञानाचा प्रांत संपतो तिथूनच देवाचा प्रांत सुरू होतो. बुद्ध प्रभू श्रीरामांनाही आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही. नीती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते, तिला चुकवता येत नाही. पण त्या नीतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावर सद्गुरूंचे लक्ष असते. शब्दात परकेपणाचा गंध आला की मायेचे फुलपाखरे कधीच उडून गेलेले असतात. काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात हे आपल्याला बऱ्याचदा बोलून झाल्यावर लक्षात येते. त्यामुळे स्वतःच्या बोलण्यावर लक्ष ठेवा. आपण काय बोलतोय आणि काय नाही. आयुष्यात आलेली अवघड वळणे आपल्यालाच पार करावी लागतात. त्यामुळे जीवनात कोण नाही येत मदतीला, सगळे दिखाव्यापुरते असतात. स्वामी, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना. तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात. स्वामी सांगतात, आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको, नाहीतर आयुष्य जीवनपणीच उद्ध्वस्त होतं. ज्यांनी आजवर इथवर सुरक्षित आणलं आहे ते पुढेही सुरक्षितच नेतील. फक्त विश्वास ठेव. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. सांगायचं काहीच नाही, मागायचं पण काहीच नाही. जे द्यायचे ते स्वामी आम्हाला नक्कीच देतील. कधीच कोणाच्या कमीपणावर टीका करू नका, कारण नीतीचा फेरा सर्व कानाकोपऱ्यात फिरत असतो. प्रत्यक्षात जरी दिसत नसले तरी अप्रत्यक्षपणे सोबत असतात, ते म्हणजे आपले स्वामी. आयुष्याची गणितं खरं तर बोटावर सोडवण्याइतकी सोपी असतात, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात. गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्याचे प्रयत्न प्रामाणिक असतात. एखाद्याला समजेल एवढंच ज्ञान द्या, कारण बाटली भरल्यानंतर सुद्धा नळ चालू ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. रोज नव्याने जिंकण्यासाठी सज्ज व्हा. यश एका दिवसात मिळत नाही, पण एक दिवस नक्कीच मिळतं. म्हणून सकारात्मक प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळेल. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. तो आहे ना वर बसलेला, त्याने संकट दिलं आहे, मार्गही तोच दाखवेल.
विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, आता स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार, आता फक्त तुझा विचार कर आणि तुझंच बघ. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो. फक्त संघर्षात दम असला पाहिजे. आयुष्य असं जगा की तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडला पाहिजे. आयुष्य आनंदी ठेवायचं असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा. स्वामी समर्थ म्हणतात, मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, आणि या दोन्ही गोष्टी जर टाकल्या तर उरते माणुसकी. मनात मनाशी चाललेला संघर्ष खरंच खूप जीवघेणा असतो. तो ना कोणाला समजतो ना कोणाला समजवता येतो. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या जागी बरोबर असतो, फक्त आपण त्याच्याकडून चुकीच्या अपेक्षा ठेवतो. एवढं मात्र लक्षात ठेवा, आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनात ठेवा तुमच्या, आणि स्वामीवर निसंकोच विश्वास ठेवा. कर्म करत राहा, फळ नक्की स्वामी तुम्हाला देणारच. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेस लागून आलेला शहाणपणा यात जमीन आसमानाचा फरक असतो. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात हे नक्की. तोपर्यंत अंगात सहनशीलता असावी लागते, कारण कठीण काळातच लोक जास्त त्रास देत असतात. नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असेल तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय अजिबात कळत नाही. तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीला काळं करू शकतो, पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्याच्यात नसतं. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार असतो, तो म्हणजे परमेश्वर. ज्यावेळी तू जाशील अशा काळोखात त्या ठिकाणी तुझी सावलीही सोडेल पाठ. त्यावेळी तू घाबरू नको, स्वामीच पकडतील त्या ठिकाणी तुझा हात. वर्तमानातूनच सुख वेचण्याचा प्रयत्न करा. भविष्य फार धूर्त आहे, ते फक्त आश्वासन देतं, खात्री नाही. कठीण वेळ सुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर स्वामी तुमच्यावर विश्वास ठेवतो. आपल्यावर झालेल्या टीकेला घाबरू नका, कारण टीकेला जो टिकतो तोच खरा या जगात टिकतो. थोडंफार सहन करायला शिका, कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं आपलं माणूस म्हणून सहन करत असतात. वाईट वेळ आली की सगळं संपलंय असं नसतं बरं का. धीर धरा आणि स्वतःला सांगा की यातून मी सावरणार. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. त्यामुळे आपलं कोण पर्ग कोण हे नीट निवडा. कोण काय करतंय, कसं करतंय, का करतंय या सगळ्यांपासून जेवढं दूर राहाल तेवढं आनंदी राहाल. जोपर्यंत पूर्ण सत्य माहीत नसतं तोपर्यंत शांत राहणंच योग्य असतं, कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असतं. मनाला टोचणाऱ्या कित्येक गोष्टी हसून टाळणे ही पण एक कला आहे. यात एक गहिरा अर्थ दडलेला आहे. ज्यावेळी गोष्टी मनाला दुखवतात त्यांना हसून दुर्लक्षित करणं म्हणजे दुःखाचं अस्तित्व नाकारणं नव्हे, तर त्या दुःखावर आपल्या मनाचं नियंत्रण प्रकट करणं आहे. प्रत्येक टोचणारी गोष्ट मनाला कुरतडत असते, पण त्यावर हसून प्रक्रिया देणे म्हणजे आपल्या संयमाचं आणि सामर्थ्याचं दर्शन होय. कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम
पूर्ण करणे अशक्य असते. जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं. पण जो स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजावू शकते. जर चुकीच्या गाडीमध्ये चढलात तर पहिल्या स्टॉपवर उतरावं लागतं. जितका जास्त वेळ थांबलात तितकाच जास्त परतीचा प्रवास महागात पडतो. तसंच आयुष्यात चुकीच्या संगतीत आणि माणसाबद्दलही हेच लागू होतं. त्यामुळे वेद स्वतःला सावरा. वेद वाचणे कदाचित सोपे असेलही, पण ज्या दिवशी कोणाची वेदना वाचता येईल तोच खरा ईश्वर प्राप्तीचा दिवस तुमचा ठरेल. संभव कार्य करण्यासाठी ताकद लागते आणि असंभव कार्य करण्यासाठी विश्वास लागतो. तुम्ही स्वामीवरती नक्कीच विश्वास ठेवा. तुमचं असंभव कार्यही संभव होईल. आयुष्य बासरीसारखं आहे. त्यात कितीही संकटरूपी छिद्र असेल तरी ज्याला ती वाजवता आली तो जीवन जगायला शिकला असे म्हणतात. देवानं दिलंय त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसासाठी जगावं. आशीर्वाद घेता येतील तेवढं घ्यावेत. तळतळाट मात्र कोणाचेही घेऊ नये. स्वतःच्या सुखाकरिता इतरांना जीवनात कधीही दुखवू नये. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. प्रत्येक वेळी तुम्हीच माफी मागत असाल तर हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या स्वामी माऊलीला सांगून बघा. तुमचे सर्व दुःख आणि वेदना कशा पळून जातील. आयुष्यात लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण प्रत्येकजण तुम्हाला आपापल्या मानसिकतेनुसार पाहत असतो. आयुष्य जगताना आई वडील नावाची भीती कायम असली पाहिजे. ज्या दिवशी आपण आई वडिलांना घाबरणार नाही तिथून पुढे आयुष्याची घसरण चालू होते. मोह नसावा संपत्तीचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना घास असावा समाधानाचा. माणूस मूर्ताविना जन्म घेतो आणि मूर्ताविना जग सोडून जातो, तरीही चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणतीही वेळ आणि कृती वाईट असू शकत नाही. आपली वाटणारी सर्व माणसं आपली नसतात. म्हणून डोकं टेकवायला योग्य पाय आणि रडण्यासाठी योग्य खांदा निवडा. उगवता आणि मावळता सूर्य दोन्ही दिसायला सारखेच दिसतात, परंतु दोघांमध्ये फरक एवढाच आहे की उगवता सूर्य आशा घेऊन येतो आणि मावळता सूर्य अनुभव देऊन जातो. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही. तुझ्यासाठी जे चांगलं आहे ते मिळणार, पण तुला जे चांगलं वाटतं ते मिळणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेव. तुम्ही कोणासाठी कितीही केलं तरी ते कुठेतरी कमीच पडते. म्हणूनच स्वतःपेक्षा जास्त इज्जत कोणाला देऊ नका, कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडवून आलेलं असतं. सूर्याची काय गंमत असते ना, पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की तो सूर्यास्त. माणसाचं पण तसंच असतं. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट. आपले सुखदुःख कोणाजवळ व्यक्त करू नका, कारण लोक सुखाला नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळावं लागतं. जगायला राहून गेलं यापेक्षा अजून जगायचं बाकी आहे यावर प्रचंड विश्वास ठेवा. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं वाईट कधीच होणार नाही, कारण तुमचा कर्ता करविता तुमच्या पाठीशी आहे. एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील, कारण देवाच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. जे मिळालंय
त्याहूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक महत्त्वाची गोष्ट हरविते, ते म्हणजे समाधान. विसरण्याची सवय सुद्धा खूप महत्त्वाची आहे, कारण सर्व काही आठवलं तर माणूस आनंदी राहू शकणार नाही. आयुष्यात एकदा एखादी ठेस लागली तर तिथून पुढे मनाचे कधीच ऐकायचे नाही. जर ऐकायचे असेल तर बुद्धीचेच ऐकायचे, कारण जेव्हा जेव्हा आपण मनाचे ऐकणार तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्याला त्रास पण होणार. पण जग खूप स्वार्थी झाले आहे. चांगुलपणा दाखवून आपण आपलीच चांगली वाट लावून घेतो आणि हे फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात, परंतु आचरण आपल्या परमात्म्याकडे घेऊन जाते. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, रडत असाल तर अश्रू पुसतील. फक्त स्वामींवरती श्रद्धा ठेवा, सेवा करा, स्वामी तुमच्यासाठी सगळं करतील. स्वामी म्हणतात, काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. जी गोष्ट आपली कधीच नव्हतीच त्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही. सापडलं होतं, परत हरवलं म्हणून तिथल्या तिथले विषय सोडून द्यायचा. स्वामी सांगतात, वेळ कोणाचीही सारखी नसते. रडावं तर त्यांना पण लागतं ज्यांनी दुसऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना रडवलेलं असतं. फुलांची किंमत सुगंधाने आणि माणसाची किंमत माणुसकीने सिद्ध होते. बाकी सुंदरता आणि पैसा फार दूरवर साथ देत नाही. स्वामी सांगतात, आपल्यासोबत दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही. जीवनात चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी कायम सोबत असली की पुढचे पाऊल चुकत नाही. स्वामी सांगतात, जीवनात पुढे जायला उशीर झाला म्हणजे हारलास असं नाही, तर उशीर झाल्याने वेग दुप्पट होतो. जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी, सर्वात चांगला हत्यार धैर्य, सर्वात चांगली सुरक्षा विश्वास, सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे. टेन्शन घ्यायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आयुष्य बिंदास जगायचं. स्वामींचे नाम तल्लीनतेने आत्मीयतेने एका चालीमध्ये व मनाला गोडी लागेल असे म्हणावे. स्वामींच्या नित्य नामस्मरणाने मनात सकारात्मक विचार येतात, चित्त शुद्ध होते, मन शांत होते, आपल्याला उत्तम यश मिळते, कर्ज व आर्थिक अडचणी कमी होतात, आपल्या मागील संकटे व गुप्त शत्रू कमी होऊन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या उक्तीप्रमाणे स्वामी महाराज सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात. फक्त आपली स्वामींवर श्रद्धा हवी. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक व्यक्ती मोलाची आहे, फक्त त्या व्यक्तीची किंमत वेळ आल्यावरच कळते. विसरणे सोपे असते, पण आठवण आल्यावर जो त्रास होतो त्याला सामोरे जाणे खूप अवघड असते. गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेले आयुष्य भरभरून व आनंदाने जगावे. ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्याच्या शब्दाशब्दात आपुलकीचा झरा खळखळता असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधित येतो. परिस्थिती कितीही फाटकी असली तरी चालेल, आयुष्य मात्र फुलासारखे हसत खेळत आणि राजासारखे थाटात जगा. एखाद्या श्रीमंताला विचार आला पाहिजे की आपण यापेक्षा गरीब तर नाही ना. स्वामींचा आशीर्वाद मिळतो ज्यांना, ते असतात सर्वात श्रीमंत. त्या भक्तांच्या आयुष्यात कधी होत नाही सुख समृद्धीचा अंत. खिशात जेव्हा भोग पडते ना, तेव्हा सर्वात आधी नाण्यापेक्षा नाती गळून पडतात. मी चुकत असेल तर मला सुधार, मी हरवलो असेल तर मला मार्गदर्शन कर, मी हार मानली असेल तर मला पुढे जायला शिकव स्वामी. लक्षात असू द्या, आयुष्यात खेळ कोणताही खेळा, पण खेळताना समोर त्या व्यक्तीच्या वयाचा आणि बोलताना त्याच्या भावनाचा विचार करून खेळा. कारण दिवस जरी 24 तासाने बदलत असला तरी वेळ मात्र
सेकंदाने बदलत असते. अंधारात स्वतःची सावली देखील साथ सोडते. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवा. स्वामी म्हणतात, काही व्यक्तींसाठी आपण काही काळापुरतंच खास असतो. नात्यांची माळ जेव्हा तुटते ती पुन्हा ओवायला घेतली तर माळ छोटी होते, कारण भावनेचे काही मोती निसटून गेलेले असतात. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळेनंतर उपकाराची भाषा बोलू लागतात. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊन पहा. ज्याला नामाची गोडी लागेल, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी नक्कीच धावून येतील. अशक्यही शक्य करतील स्वामी. माणसाच्या आयुष्यात दररोज संघर्ष असतो, पण जीवन जगत असताना त्याला स्वामींची साथ असली की तो संघर्षाचा प्रवास सुखकर होतो. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न, प्रामाणिक मार्ग, सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही. आपलेपणा फक्त दाखवण्यासाठी नसतो, तर वेळ प्रसंगी सोबत राहून सिद्ध करावा लागतो. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचे असते. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. सांगायचं काहीच नाही, मागायचं पण काहीच नाही. जे द्यायचे ते स्वामी आम्हाला नक्कीच देतील. स्वामी तुमच्या कृपेने मिळू दे आयुष्याचा मार्ग. तुमच्या चरणाशीच स्वामी भक्तांना सापडतो स्वर्ग. शरीरावरची अनेक औषधे मेडिकलमध्ये मिळतात, पण मनाचा इलाज मात्र मंदिर आणि देवदर्शनानेच होतो. दुःख दाराशी आलं तेव्हा मी हसून स्वागत केलं, पण समोर स्वामींना पाहून ते दारातूनच परतलं. मन भक्तिभावाने भरून जावं, मुखात स्वामी नाम असावं. जिथे माझं मस्तक झुकेल तिथे माझ्या स्वामींचं स्थान असावं. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. माणसाचे अनुभव आणि कर्म हे दोन गुरु असतात. कर्म लढायला शिकवतात आणि अनुभव जिंकायला शिकवतात. कोणाला दुःख देऊन मिळवलेले आनंद कधी सुख देऊन जात नाही, पण कोणाला आनंद मिळवावा म्हणून स्वीकारलेले दुःख नेहमी सुख देऊन जाते. बिकट आहे आयुष्याची वाट, या वाटेवर सदैव लाभावी मला स्वामींची साथ. प्रत्येक नवी सकाळ ही पुनर्जन्म असते, त्यामुळे काल काय झालं हे विसरून नवीन सुरुवात करा. आजचा दिवस अधिक सुंदर बनवा. विचारांनी माणूस बदलतो आणि विचार शब्दांनी व्यक्त होतात. शब्दामध्ये अशी शक्ती आहे. जगासमोर कितीही देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात. आज ना उद्या ते भोगावेच लागतात. नित्यमनी माझ्या तुझाच ध्यास असावा. स्वामी तुझ्या कारणे माझा प्रत्येक श्वास असावा. तुझ्या पायरीशी मिळावा स्वामी मज विसावा. मस्तकी माझ्या सतत हात तुझाच असावा. मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं, मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. डोळ्यातले पाने पुसतील स्वामी, ओठावरती हास्य देतील स्वामी. श्रद्धा ठेव त्यांच्यावर मनापासून, सदैव तुझे रक्षण करतील स्वामी. कधीकधी कारण नसताना काही वेळ असा त्रास होतो की देव परीक्षा घेतोय का शिक्षा देतोय तेच कळत नाही. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्ये तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. प्रयत्न यशस्वी होतील, कदाचित नाही होणार, पण प्रत्येक यशाचे कारण प्रयत्न करणे ही एकमेव गोष्ट आहे. ज्या दिवशी आपण आपले विचार मोठे करायला सुरुवात करू त्याच दिवसापासून मोठे मोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील. कल्पना सुंदर असते पण त्यासोबत जगू शकत नाही, आणि वास्तविकता कडवी असते पण त्याला सोडू शकत नाही. स्वतःच्या आनंदासाठी स्वतःशीच लढण्यापेक्षा काही मिनिटं का होईना
स्वतःसाठी जगणं सुरू करायला हवं. माणूस कसा पण दिसायला असो, पण त्याचं मन चांगलं असायला पाहिजे. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, पण त्या माणसाकडे माणुसकी असली पाहिजे. जीवनात अनंत अडचणी असतात, पण ओठावर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे? नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं. आयुष्यात जास्त सुंदर वाटतं. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. कायमचं मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पाहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही. माणसाच्या गरजा कधीच संपत नाही. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी राहावं. आयुष्य जास्त सुंदर वाटतं. आयुष्यात पुढे जायचे असेल तर धाडस अंगी असायला हवे. त्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही. बेधडक आणि मनाप्रमाणे काम करा. धाडस वाढत जाते. देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो, पण तो त्याच्या घरट्यात आणून देत नाही. जीवन एक परीक्षा आहे. यात बरेचसे लोक नापास होतात, कारण ते इतरांची कॉपी करतात. प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे नाकारायला शिका. जीवनात कधीच पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवलं तर वेळ सुटेल आणि योग्य उत्तरही मिळतील. इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री. स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव. मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण. आयुष्य नेहमीच नवीन संधी देत असते. त्याला सोप्या शब्दात आज असे म्हणतात. आणि शांत आणि स्थिर असेल तरच त्यात प्रतिबिंब दिसते. खळबळ असेल तर नाही. तसंच मन अस्थिर असेल तर मार्ग मिळत नाही. मन स्थिर आणि शांत ठेवा. यशाचा मार्ग नक्की दिसेल. व्यक्ती कितीही आपल्या बुद्धिमत्तेनुसार किंवा चातुर्याने जीवन जगत असला तरी नियतीने ठरवून दिलेले यश, अपयश, संकटे त्याला स्वीकारावीच लागतात. आयुष्यात तुटलेला विश्वास, बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही. जे आपल्याला हिशोबात बसत नाहीत त्यांच्या विचारात नाही करायचा. मग ती वस्तू असो वा माणसं. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. दिवस प्रेमाने घालवा. दिवसाचा शेवट शांतीने करा. हाच देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही बरोबर आहात तर कधीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त शांत राहा. वेळ स्वतः साक्ष देईल. एक क्षणात दृष्टिकोन बदलणं हे साधंसुद्धा स्थित्यंतर नाही. जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते, पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे पण अशक्य नाही. कधी ना कधी आपण इतरांसाठी एक आठवण बनून राहणार आहोत. ही आठवण चांगली असेल याचा प्रयत्न करूया. प्रगतीचा मार्ग
चुकीच्या काट्याकुट्यातून जातो. जो या काट्याकुट्यांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही. हिंमत ही मनगटात नसते. खरी हिंमत अंतःकरणातून निर्माण होते आणि नंतर मनगटात संचार करते. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असं मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला पण देणे भागच पडेल. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. कधीकधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं लागतं, दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं लागतं. जीवन यालाच म्हणायचं असतं. दुःख असूनही दाखवायचं नसतं, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं. जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका. सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेला हात सोडू नका. अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे. सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे. आली गेली किती संकटे तरीही न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे. आयुष्य हे बुद्धिबळासारखे असते. तिथे नेहमीच आपल्याला पुढे चाल करता येत नाही. कधी परिस्थिती पाहून 2 पावलं मागेही टाकावी लागतात. जीवनात अनंत अडचणी असतात, पण ओठावर हास्य ठेवा, कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे. सुख हे फुलासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलगद येऊन बसतं. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका, स्वतःचा पहिला विचार करा. संकट हे पाण्यासारखं असतं. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असतं. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे. जेव्हा कधी हा विचार मनात येतो सगळं संपलंय असं वाटतं, त्यावेळी सकारात्मक बना आणि एकच विचार डोळ्यांसमोर आणा. हीच वेळ नवी सुरुवात करण्याची. ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो. समाधान ही एक प्रकारची संपत्तीच आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो समाधानी होतो. दुसऱ्याच्या वाटेतील हिसकावून खाणाऱ्या माणसाचे पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा व्यक्ती कधीच उपाशी मरत नाही. खरं बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात, लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात. मैत्री आणि नाती या गोष्टी अशा आहेत ज्यांना किमतीमध्ये मोजता येऊ शकत नाही, परंतु त्या हरवल्या की त्याची किंमत मात्र फार मोठी मोजावी लागते. आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा. कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. तर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर ती स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल. महाराजांच्या मार्गात येणं हे कोणाच्याही भाग्यात नसते. महाराजांचे आणि तुमचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत.
म्हणून या जन्मी तुम्ही त्यांच्या मार्गावर आहात. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराचीच कृपा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सुदबुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाने मुजरा करू शकेल. मी 50 वर्षे जगो की 100 वर्षे ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. स्वामी नामस्मरणमध्ये खूप शक्ती आहे. तहानलेला याचक जेव्हा स्वामींना व्याकुळतेने पाण्याच्या थेंबाची याचना करतो तेव्हा स्वामी पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात. परंतु आपल्या पदरी तितकेच येते जितके आपल्या पात्राचे आकारमान असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रावर काम करायचे आहे. त्याचे आकारमान वाढवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपली भक्ती आणि श्रद्धेची शक्ती दिलेली आहे, तिचा वापर करायचा आहे. आणि विशेष म्हणजे स्वामी स्वतः यासाठी आपल्याला मदत करतात. अपेक्षा ही माणसाला नेहमी दुःखात ठेवत असते आणि समाधान माणसाला नेहमी सुखात आनंदात ठेवते. त्यामुळे अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहा, म्हणजे तुम्ही आनंदी राहाल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. ज्या घरात असते स्वामी नामाची भक्ती त्या घराभोवती असते स्वामींची दिव्य शक्ती. आपली जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात कधीच तुलना होत नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघे चमकतात. जेव्हा आपण खऱ्या मनाने स्वामींना शोधतो तेव्हा स्वामी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्की करून देतात. चरण फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात, परंतु आचरण आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते. किरण सूर्याचा असो किंवा आशेचा, जीवनातील सर्व अंधकार नाहीसा करत असतो. पूर्ण श्रद्धेने स्वतःला माझ्याशी जोड आणि तुझ्या सर्व चिंता माझ्यावरच सोड. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. यशाचे डोंगर नेहमीच सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो. आयुष्यात काही शिकायचं असेल तर वाईट परिस्थितीतही संयम ठेवायला शिका. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा. विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलते. जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा लोकही वाईट वागतात आणि चांगली वेळ आली की सगळे चांगले वागतात. दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माणसं बदलण्यात वेळ घालवू नका. आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलेल. आपले विचार सरळ असेल ना, मग आयुष्यात येणारी वळणे कितीही वाकडी तिकडी असतील तर काहीही फरक पडत नाही. सकाळची सुरुवात 2च गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे काल जे वाईट झालं ते विसरून आणि आज काहीतरी चांगले करावे असे ठरवून. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते. मन दुःखी असेल तर जगही दुःखी वाटते.
मन आनंदी असेल तर जगही आनंदी वाटते. मनावर सारं अवलंबून आहे, तेव्हा मनाला जपा, आनंदी राहा. जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला इतरांचे वाईट करण्यासाठी वेळच नसतो. आयुष्यात लोकांनी आपल्याला कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न करू द्या, आपण आपल्याला कधीही तुटू द्यायचं नाही. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जगा. वाट सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता दाखवत जायचं. जीवन हे असंच जगायचं असतं. अदृश्य विषाणू जर तुम्हाला घाबरू शकतो तर अदृश्य देव तुम्हाला वाचवूही शकतो. फक्त मनात विश्वास ठेवा. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. जो आहे ना वर बसलेला, त्याने संकट दिलं आहे, मार्गही तोच दाखवेल. फक्त मनात विश्वास ठेवा. झालं गेलं विसरून जा, हे दुसऱ्याला सांगणं खूप सोपं असतं, पण जेव्हा स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस कळतं की किती अवघड असतं होऊन गेलेलं विसरण. तुमची मनस्थिती कधीच हळवी ठेवू नका, कारण हळवं मन ज्याचं असतं ना त्याला आजकाल बरोबर गोड गोड बोलून पद्धतशीर फसवलं जातं. सगळे आपलेच आहेत, गरज पडल्यावर साथ देतील, हा गैरसमज कधीच बाळगू नका. वेळेला कोणी कोणाचं नसतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. सरळ सरळ जे आहे ते सांगण्याचं धैर्य आपल्यात हवं. त्यातून जी नाती टिकतील ती टिकतील, जी सोडावी लागतील त्याला इलाज नाही. लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळेत असतात, पण आता कळतं आयुष्य जगताना पण खूप परीक्षा द्याव्या लागतात. एखादा विश्वासघात केलेल्या माणसावर पुन्हा विश्वास ठेवायचा नसतो आणि पाठीवर खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पाठीवर हात ठेवू द्यायचा नसतो. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाटेला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाटेला नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजे सुखी जीवन होय. सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्यांना सांगितलेले चांगले विचार. फुलपाखराचं आयुष्य हे फक्त 14 दिवसाचं असतं, तरीही ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक हृदय जिंकतं. याहून हे लक्षात येते की आयुष्याचा प्रत्येक क्षण अमूल्य आहे. तो भरभरून आणि आनंदाने जगा. दुसऱ्यांचे यश पाहून आपला मार्ग निवडू नका. स्वतःचे आत्मचिंतन करा. आपण काय करू शकतो ते बघा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडवणाऱ्याला कधी हसवेल सांगता येत नाही. निर्णय चुकीचा की बरोबर नको ठरवू तू. त्या वेळेला जे योग्य वाटेल ते केलंस तू. एक अनुभव मिळाला तुला, थोडासा शिकलास तू. लक्षात ठेवा, देवाकडून कधीच आशा सोडू नका आणि जगाकडून कधीच कोणती अपेक्षा ठेवू नका. आज जीवन जगण्यासाठी जेवढा संघर्ष कराल, उद्या तेवढंच सुख तुमची वाट बघत असेल. आयुष्यातील जबाबदारी नावाच्या ओझ्याला फॉरवर्ड करायचा ऑप्शनच नसतो. वाट्याला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं. प्रत्येकाला आपलं मानायचं, पण 4 हात लांब राहायचं. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला सेकंद लागतो, विचार करायला मिनिट लागतं, समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतं. वेळेपेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा योग्य नसेल तर वेगेचा काहीच उपयोग नाही. तुला कोणीही किती चुकीचं किंवा खोटं समजू दे, मला माहीत आहे तू कसा आहेस. त्या लोकांचा हिशोब मी पाहून घेतो. तू काळजी करू नकोस. स्वतःच्या दुःखाचं
प्रदर्शन करू नका. कोण कुणाचं नसतं या जगात, म्हणून संकटाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहा, कारण एक दिवस हीच संकट तुम्हाला नवा मार्ग दाखवतात. पंगत चुकली तर फक्त एक वेळचे जेवण हुकते, पण संगत चुकली तर संपूर्ण आयुष्याची दिशा भटकते. म्हणून योग्य व्यक्तीसोबत संगत ठेवा. स्वार्थी जगात तुला कोणी साथ देणार नाही. इथे लढणे देखील स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावर. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगले काम करता तेव्हा तुमच्या आयुष्यात त्याच चांगल्या गोष्टी परत येतात. हा निसर्गाचा नियम आहे. प्रामाणिकपणे राहून यश मिळत नाही असे म्हणतात, पण प्रामाणिक राहणे हेच मोठे यश आहे. जर स्वतःची परिस्थिती बदलण्याचा तुम्ही प्रयत्नसुद्धा करत नसाल तर तिच्याबद्दल तक्रारसुद्धा करू नका. नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही. ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न मिळत नाही. जपून राहा माणसा, कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही. ही लोकांच्या वागण्यात इतका खोटेपणा असतो ना, पण जगासमोर इतका मोठेपणा की समोरच्याला असं वाटतं या माणसासारखा माणूस नाही. सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ लागत नाही. धुक्याने एक गोष्ट छान शिकवली. जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं. एक एक पावलं टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल. जर तुम्ही ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल, आणि जर तुम्ही सहन करायला शिकलात तर तुम्ही जगायला शिकाल. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, आणि त्याचबरोबर आपल्या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.